झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळ्यातील इच्छुक उमेदवाराने लिहिला 100 रुपयांचा स्टॅम्प। मी नगरसेवक झालो तर ठेकेदार होणार नाही। इच्छुक उमेदवाराच्या या हमीपत्राची सर्वत्र चर्चा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। लवकरच महापालिकांच्या निवडणुका देखील होणार आहेत। निवडणुकीसाठी उमेदवारांकडून वेगवेगळे हटके प्रयोग केले जातात। असाच एक प्रयोग धुळे महापालिकेच्या निवडणुकीत इच्छुक असणाऱ्या उमेदवाराने केलाय। पेशाने पत्रकार, व्यंगचित्रकार असलेले राजेंद्र सोनार हे महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक आहेत। आपले सडेतोड लिखाण आणि रोखठोक विचारांसाठी ते ओळखले जातात। महापालिकेतील कारभार आणि राजकारणातील सद्यस्थिती यावर ते कायमच भाष्य करतात। म्हणूनच त्यांनी आपल्याला नगरसेवक का व्हायचे याचे कारण चक्क 100 रुपयाच्या स्टॅम्पवर लिहून जाहीर केले। मी नगरसेवक झालो तर ठेकेदार होणार नाही। जनतेच्या सेवेसाठी पदाचा उपयोग करेन। पहिल्या 2 वर्षात काही काम करता आले नाही तर लोकप्रतिनिधीला परत बोलवण्याचा अधिकार मिळावा यासाठी प्रयत्न करेन, असा मजकूर लिहून त्यांनी स्टॅम्प पेपरद्वारे जनसेवेची हमी दिली आहे। आजकाल राजकारणी लोकांचा धंदा हा कोणत्याही निवडणुकीत मनपात जाऊन त्या ठिकाणी पैसे कमवणे हा त्यांचा उद्देश असतो। त्यामुळे मी हा स्टॅम्प तयार केलेला आहे की त्या ठिकाणी मी म्हटलेलं आहे की मी महापालिकेत जाऊन एकही ठेका मी स्वतः त्याच्यात सहभागीदार असणार नाही। नंतर माझ्या कोणत्याही नातेवाईकाला मी त्याच्यामध्ये भागीदारी करून त्याला तो ठेका देणार नाही। दुसरा मुद्दा आहे की पूर्ण भारतात माझ्या नावावर 1 इंच पण जमीन नाही। तिसरा मुद्दा आहे की माझे 2 बँक अकाउंट आहेत। ते एक करंट अकाउंट आहे दैनिक व्यंगनगरीचा आणि दुसरं एक माझं बचत खातं आहे। त्याच्यामध्ये फक्त दोघं मिळून 25,000 रुपये। तर 5 वर्षानंतर माझ्या संपत्तीत किंवा इतर काय वाढ झाली हे कोणी बघू शकतं। मी तो लेखाजोखा त्यांच्या समोर मांडणार आहे। अद्याप महापालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या नाही। मात्र इच्छुकांची मोर्चे बांधणी सुरू असताना आपल्या उमेदवारीबाबत राजेंद्र सोनार यांनी वापरलेली ही शक्कल सध्या सोशल मीडियासह नागरिकांच्या चर्चेचा विषय बनली आहे। वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।